हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्व? मस्त आहात ना? तर मी प्रियंका तुमचं स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे लक्ष्मीपूजन. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ह्या आधीसुद्धा दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला दिलेल्या आहेत. तर सकाळीच बघा खूप छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. व्हिडिओ हा सकाळी काढते कारण घरात लहान मुलं असलं ना की रांगोळी जाग्यावर राहत नाही, म्हणून सकाळीच दिवे लावले होते आणि रांगोळी काढली होती. सो तेव्हाच मी व्हिडिओ शूट करून घेतला, जेणेकरून तुमच्यापर्यंत छान व्यवस्थित मला पोहोचवता येईल. तर ही बघा सुंदर अशी रांगोळी काढून घेतली. तर हाताने रांगोळी काढलेली नाही आहे, छाप्याने काढलेली आहे. जास्त वेळ बसता येत नाही आहे प्रेग्नेन्सीमुळे, सो समजून घ्या तुम्ही. पण सुंदर दिसते आहे, छान वाटते आहे. तर त्यानंतर हे बघा देवपूजासुद्धा करून घेतलेली आहे. आज संपूर्ण देव छान उजळून घेतलेले आहेत आणि हे बनवलेलं आहे मी रंगोली मॅट आपल्या देवाच्या समोर ठेवण्यासाठी. अजूनसुद्धा मी देवघर छान सजवणार आहे. पुढे तुम्ही व्हिडिओ पाहत राहा, जेणेकरून तुम्हाला दिसेल मी अजून देवघर कसं सजवलेलं आहे ते. तर मस्त सकाळी पूजा वगैरे सगळी करून झालेली आहे. त्यानंतर मल्हार उठला आणि त्याला मल्हारला थोडंसं फ्रेश केलं, नाश्ता वगैरे खाऊ घातला आणि त्यानंतर त्याला मी आज उठणं लावून घेणार आहे. काल मला उठणं लावता नाही आलं त्याला, कारण की त्याचीही तब्येत बरी नव्हती आणि माझीही बरी नव्हती. सो म्हटलं चला कालची कसर आज पूर्ण करून घेऊयात. तर मी खूप जास्त तामझाम नाही केलेलं आहे. प्रेग्नन्सीमुळे जास्त मला काहीच जमत नाही आहे. सो मी जितकं होईल तितकं साधं सिंपल पद्धतीने करायचा प्रयत्न करते आहे. तर जे मी उलन रंगोली मॅट बनवलेली होती त्याचीच पट्टी मी ठेवलेली आहे आणि एक पाटावर मल्हारला बसवलेला आहे नॉर्मलशी छोटी पॅन्ट घालून, आणि तो पण खूप आनंदाने बसलेला आहे. तो दरवर्षीच बसतो, पण ह्या वर्षी थोडंसं जरा नाटक करायला लागला, कारण की गोष्टी काही समजायला लागलेल्या आहेत त्याला, त्याच्यामुळे. पण तरी तो बसला. त्याच्यानंतर मी छान त्याला ओवाळून घेतलं. बेसनचा लाडू सध्या त्याला खूप आवडतो आहे, त्याच्यामुळे तो आवडीने खातो आहे. पूर्ण लाडू मला दे म्हणत होता, पण म्हटलं थांब थोडा वेळ, सध्या मला भरवू दे, मग तू खा. त्याने माझ्या हातातून घेतला आणि परत मला दिला. मी त्याला छान ओवाळून घेतलं. तेल वगैरे मी मॉलिश काही केलेली नाही आहे इथे. त्याला डायरेक्टली उठणं लावलेलं आहे, कारण की त्याला नाही आवडत जास्त. आधी घालायला लागा, इथे वरती बघ, वरती बघ. थंड थंड लागतं, थंड थंड लागतं, गरम गरम लागतं. बापरे, बाबाला करू आपण असंच, बाबाला पण करू आपण असंच. नको लावू, काले तू गोरा गोरा होणार ना मग. हो, तू छान छान होणार आता. तुझी स्किन बेबी सारखी सॉफ्ट सॉफ्ट होणार है ना. काय लागलंय? लाव दे ना ले. येळकोट. तर मल्हारची आंघोळ वगैरे झाली, त्याला छान फ्रेश वगैरे झाला, मस्त देवपूजाही झाली. त्यानंतर आम्ही दुपारी छान जेवण वगैरे केलं, आरामही केला. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजताच व्हिडिओ डायरेक्ट सुरुवात केलेली आहे. तर हे बघा, हे सुद्धा उलन मॅट रंगोली मी घरी बनवलेली आहे. सध्या ती मी दरवाज्यात ते ठेवते आहे, दिवे लावून छान, तुम्हाला पुढे दिसेलच. तर मम्मींनी वाती वगैरे बनवल्या. त्यानंतर मी लक्ष्मीपूजनाची सुरुवात करायला घेतली. मी आधी साडी नेसूनच पूजा सगळी मांडणार होते, पण म्हटलं उठाय बसायला मला सारखं लागेल, सो मला साडीने जमणार नाही. त्याच्यामुळे म्हटलं आधी आहे त्या ड्रेसवरच मी पूजा सगळी मांडून घ्यावी. मल्हार माझ्या बाजूला बसला होता आणि हे जे आपण पूजेला मांडतो ना, कुरमुरे बत्ताशे असतात त्याच्यामध्ये गोड, ते साखरेचं, ते मल्हारनी खायला सुरुवात केली होती. म्हटलं ठीक आहे, देवापर्यंत पोचलं म्हणजे, लहान मुलांनी खाल्लं म्हणजे देवापर्यंत पोचलं असं, म्हणून मी त्याला काही बोलले नाही. सो मल्हारसुद्धा माझ्या बाजूला बसलेला होता आणि छान पूजा मी कशी करते तो बघतसुद्धा होता, अशा जेणेकरून तोसुद्धा शिकतो आहे.
की कसं करायचं आहे कसं नाही ते. भलेही खाण्याच्या निमित्ताने तो बसलेला आहे, पण मग बघतो तर आहे ना की मी काय करते आहे काय नाही. अगदी साधी सिंपल अशी मी पूजा मांडलेली आहे. खूप जास्त काहीच केलेलं नाही. दरवर्षीप्रमाणेच आपले कडधान्य आहेत ते मांडलेले आहेत तिथे वाट्यांमध्ये, आणि जे दिवाळीचं फराळ घरी बनवलेलं आहे ते मोठ्या वाट्यांमध्ये मी ठेवलेलं आहे. त्यानंतर आपला घट असतो जो आपण मंगल कलश बोलतो, तो मंगल कलश मी इथे लक्ष्मीच्या नावाने मी तो इथे ठेवलेला आहे. तर एकदम साधी सिंपल अशी पूजा मांडलेली. त्यानंतर नवऱ्यालासुद्धा मी कामाला लावलेलं आहे. आज म्हटलं हे लक्ष्मीचे जे पावलं आहेत आपण आणलेली, ते तुम्ही असे दरवाजातून घरात एंट्री करताना, देवघरापर्यंत एंट्री करताना असे चिटकवा, जेणेकरून छान दिसतील. त्यानंतर मी हे जे थोडंसं डेकोरेट केलं होतं ते सुद्धा तुम्हाला इथे दिसतं आहे. तर हे बघा इथे दिवे लावलेले आहेत, खूप सुंदर दिसत आहेत, मस्त वाटतं आहे. आणि आज नेमका खूप पाऊस चालू झाला होता. खूप लक्ष्मीपूजनला वाटलं नव्हतं की पाऊस पडेल, पण आज इतका पाऊस चालू होता ना की दिवे जे लावले होते ते राहतच नव्हते अजिबात. नाही तर आणखी दिवे लावायचे होते घरात आणि घराच्या बाहेर जिन्यावर. सकाळी तुम्हाला मी रांगोळी दाखवली, तर रांगोळीवरसुद्धा दिवे लावायचे होते, पण ते काही जमलंच नाही. त्यानंतर मी स्वतः रेडी झाले, छान अशी ग्रीन कलरची साडी नेसली होती आणि पूजा करून घेतली, आरती करून घेतली. अगदी साधी सिंपल, खूप जास्त असं वेगळी पूजा नाही आहे. आपली आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी पोथी वाचतो ती पोथी वाचलेली आहे, आणि आपली सुखकर्ता दुःखहर्ता आणि दुर्गे दुर्गट भारीची आरती जी आहे ती मी करून घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला मी ऐकवली असते, पण कॉपीराईट हा क्लेम येऊ शकतो, त्यामुळे मी ती नाही ऐकवत आहे. तर अशा पद्धतीने दिवाळीचं हे घर मी आज सजवलेलं आहे. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने हे आधीच सजवलेलं होतं, पण आज खूपच सुंदर दिसतं आहे. आणि पावसामुळे सगळं गोंधळ झालेला आहे. खूप वारं सुटलेलं आहे बाहेर, खूप जोरात पाऊस पडतो आहे, हवा खूप जास्त आहे, दिवे अजिबातच राहत नाही आहे. पण मल्हारला आज फटाके उडवायचे होते पावसामध्ये, सो जास्त काही मोठे फटाके आणलेले नव्हते, पण थोडेफार असे जे पाऊस किंवा खाली भुईचक्र वगैरे असते तसे फटाके आम्ही त्याच्यासाठी आणले होते. मग त्याला घेऊन आम्ही खाली गेलो आणि थोडा वेळ फटाके उडवले, पण तो घाबरत होता त्या फटाक्यांना आणि तो मागे मागे पळत होता. त्याच्या बाबांनी जास्त करून फटाके उडवले. काही मी पण उडवायचा प्रयत्न केला, पण मला जास्त काही जमत नव्हतं. तर अशा पद्धतीने आम्ही दिवाळी सेलिब्रेट केली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.